आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी झणझणीत कोकणी खेकडा रस्सा रेसिपी दाखवणार आहे। तर याच्यामध्ये आपण वाटण कसं बनवायचं, खेकडी साफ कशी करायची व कशा पद्धतीने बनवायची ही पद्धत दाखवणार आहे आमची। तर तुम्ही ह्या पद्धतीने करून नक्की बघा। याच्यात मी छोट्या टिप्ससुद्धा सांगणार आहे, तर करून बघा आणि चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता आपण वाटणाची तयारीला लागूया। तर वाटण्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 वाटी खोबरं, 2 कांदे फोडून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे। भाजून घेतल्यानंतर ते अशा प्रकारे आपण बारीक कापून घ्यायचे वाटण्यासाठी मिक्सरला, म्हणजे ते पटकन बारीक होतात। तर आता आपण वाटण्याचं साहित्य बघूया। खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर, दालचिनी, त्रिफळ, खसखस, काळी मिरी, धणे, मोठी वेलची, छोटी वेलची, जायफळ, चक्रीफूल, लवंग, जायपत्री आणि बडीशेप। आता हे मसाले आपण 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचे, त्याच्यामुळे वास छान येतो। आता 2 मिनिटं भाजून मी बाजूला काढून घेते। मिक्सरला आता आपण हे सगळं वाटण बारीक करून घेऊया। पहिले खोबरं घ्यायचं, खोबरं बारीक करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं सगळं एकत्र घेतलं तर व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून पहिले खोबरं बारीक करून घ्यायचं। आता हे खोबरं बारीक करून झाल्यानंतर अख्खे मसाले टाकायचे, त्याच्यामध्ये आलं टाकायचं आणि ते बारीक करून घ्यायचं। आता हे पण बारीक झालं आपलं करून। आता सगळं बाकी उरलेलं कांदा, लसूण, कोथिंबीर जे आहे ते बारीक करायचं आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं यायला, म्हणजे मग ते व्यवस्थित पूर्ण बारीक होतं आणि एकत्रित मिश्रण व्यवस्थित तयार होतं। आता हे वाटण तयार झालं की आपण एका साईडला काढून घ्यायचं। झालेलं आहे असं बारीक करायचं या पद्धतीने आणि हे साईडला काढून ठेवायचं। तोपर्यंत आता आपण मस्तपैकी खेकडी साफ करून घेऊया। म्हणाला तर ही खेकडी मेलेली आहे, तसं नाही तर ही खेकडी मेलेली नाही आहेत। मला जिवंत खेकडी मोडायला भीती वाटते, तर यावर तुम्हाला मी एक टिप सांगते। ही खेकडी आणली ना की फ्रीजरला ठेवायची, त्यामुळे काय होतात ही मरून जातात आणि मग तो आपल्याला तोडायला सोपी पडतात। पाणी घेऊन आता साफ करूया। त्याला घाण भरपूर असते, पण या खेकड्यांना घाण कमी आहे म्हणून मी हाताने साफ करते। तुम्ही जर जास्त घाण असेल ना तर ब्रशने सुद्धा साफ करू शकता। हे बघा, हे जे आहे ना ते काढून टाकायचं। ते जर निघत नसेल ना तर खेकड्याचा एक पार्ट घ्यायचा आंगळ्याचा आणि त्याने ते काढायचं। अशा प्रकारे मी सगळी खेकडे आता साफ करून घेते। आहे ना किती घाण ते बघा, तसं साफ करून घ्यायची। जर हे निघत नसेल ना थोडं हाताने दाबल्यानंतर ते आपोआप उचललं जातं आणि मग निघतं ते। 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची। हे 2 पाण्याने धुवून झालंय। आता आपण आतून कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवते। हे पहा, आतून कशी साफ करायची ती मी तुम्हाला दाखवते। हे अशा प्रकारे खोलायचं आणि जो हा भाग आहे ना तो काढून टाकायचा। हा बघा, हा आता ही जी खेकड्याची कपची आहे ना त्याच्यामध्ये एक बारीकशी पिशवी असते, ती पहिल्यांदा काढून टाकायची, कारण ती जर ठेवली ना तर आपल्याला हे कडू लागते। आता ही आपण 2 तुकडे करून कापून घेऊ शकतो अशा पद्धतीने। यातली ती घाण काढून घ्यायची काळी। आता अशा प्रकारे मी सगळी खेकडी साफ करून घेतलेली आहे।
आता ह्या बारीक नांग्यांचे आपण बारीक पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला वाटून. ही पेस्ट तयार आहे. आता त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून ते पातळ करून घ्यायचं. पाणी घालून झाल्यानंतर थोडंसं असं हलवून घ्यायचं मिक्स करून, म्हणजे तो गाळ असतो तो खाली बसतो आणि पाणी वरती राहतं व्यवस्थित. आता ते हलक्या हाताने एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं. हे असं काढून घ्यायचं. गाळ बाजूला राहतो आणि हे पाणी बाजूला येतं असं सेपरेट. आता आपण एक हळद आणि मसाला जो लागणार आहे त्याला आपण हे पाण्यात भिजवून घ्यायचं अशा प्रकारे, आणि तो भिजून साईडला ठेवून द्यायचा. आता आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी 4 चमचे तेल घ्यायचं, हिंग टाकायचं, 4-5 पाकळ्या लसूण टाकायचं. ते लालसर झालं की त्याच्यात कांदा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा. हे चांगलं भाजून घ्यायचा कांदा लालसर होईपर्यंत. आता तो भिजवलेला मसाला आहे तो ह्याच्यात टाकून द्यायचा. तर ही टीप अशी आहे की हा भिजवलेला मसाला भिजवून घेतला आपण तर मग तो तेलात करपतसुद्धा नाही आणि तरी पण छान येते. असं 2 मिनटं हा चांगला भाजून घ्यायचा तेलावरती. याच्यात मी काश्मीरी मिरचीचं तिखट घालते, त्यानी कलर चांगला येईल. तो तुम्ही घालू शकता आवडीनुसार. आणि आता हे साफ करून घेतलेले खेकडे त्याच्यामध्ये टाकायचे. पाच मिनटं तेलावरती परतून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातला वशाट वास असेल तो निघून जातो. हे बघा, तुम्ही बघू शकता तर ते लाल व्हायला लागलं. आता हे लाल झालं की आपण त्याच्यामध्ये जे पाणी तयार केलं होतं बारीक नांग्यांचं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. असं पाणी टाकून घेतलं की ते 10 मिनटं चांगलं शिजत ठेवायचं. आता याच्यावर मी झाकण ठेवते पाणी ठेवून. 10 मिनटं शिजत ठेवते. आता 10 मिनटांनी तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे त्याला चांगली. तर झाकण बाजूला काढून ठेवून द्यायचं. वाटण घालून घेऊया आता. वाटण घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. वाटण तेलावर न भाजता असं वरून घातल्याने त्याचा स्मोकी वास छान रश्श्याला येतो. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर 2 मिनटं चांगलं उकळून द्यायचं आणि मग नंतर गॅस बंद करायचा. जसं गॅस बंद केलं की जशी जशी थंड होत जाईल तसं त्याला एक तरी यायला लागते. 10 मिनटांनी तुम्ही बघू शकता तरी कशी छान आलेली आहे. आणि आपली खेकडा रेसिपी झणझणीत असा रस्सा
तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. आणि आमची रेसिपी कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.